जूनचा हप्ता 15 जुलैला खात्यात जमा झाला, पण जुलै संपत आला तरी अजून 1500 रुपयांचा मेसेज का आला नाही? शेतकरी कर्जमाफीमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकलाय की काय? 80 लाखांपेक्षा जास्त महिला या योजनेतून अपात्र ठरल्याची बातमी समोर आल्यानंतर माझा अर्ज तर बाद झाला नाही ना, हीच भीती तुमच्या मनातही आहे का? जर तुम्ही जुलैच्या हफ्त्याची वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावरती आणि बातम्यांमध्ये सध्या अनेक अफवा आणि अर्धवट माहिती पसरत आहे। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारी सूत्रानुसार मिळालेली अपडेट घेऊन आलो आहोत। हफ्त्याची तारीख, ई-केवायसी ची खरी परिस्थिती आणि 3000 रुपयांचे गणित या सर्व बाबी आज आपण समजून घेणार आहोत। तर बंधू आणि भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जातात। आणि आपल्या चॅनलवरती मी या योजनेशी संबंधित प्रत्येक लहान मोठ्या अपडेट्सवरती सतत व्हिडिओ बनवून तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच आले आहे। तुम्ही जर आपले आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहिती आहे की आपण अर्जाच्या प्रक्रियेपासून ते ई-केवायसी प्रक्रियेपर्यंत प्रत्येक अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आत्ताच ती शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, याआधी जून महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता 15 जुलै रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात आला होता। जूनचा हफ्ता वेळेवर मिळाल्यामुळे जुलै महिन्याच्या हफ्त्याबाबतही महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती। परंतु आता जुलै महिना संपण्याच्या मार्गावर आला आहे आणि अजूनही राज्य सरकारकडून जुलै महिन्याच्या हफ्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्न निर्माण झाले आहेत। जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? सध्या चर्चेत असलेले शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या निधीनंतर लांबणीवरती पडला तर नाही ना, असे अनेक प्रश्न महिला विचारत आहेत। चला तर मग सर्वात मुख्य प्रश्नाकडे वळूया। जुलै महिन्याचा हप्ता नक्की कधी खात्यात जमा होणार? तर मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या 1500 रुपयांच्या हफ्त्याबाबतचा अंतिम निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे आणि या बैठकीत योजनेच्या निधीची वाटप आणि प्रशासकीय मंजुरी यावर मोहर उमटवली जाईल। त्यानंतर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आधी किंवा रक्षाबंधनाचे औचित्य साधून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा केले जाण्याची दाट शक्यता आहे। आता राज्य सरकारचा असा प्रयत्न आहे की सणासुदीच्या काळात महिलांच्या हातात पैसे असावेत, त्यामुळे ऑगस्टच्या 10 ते 15 तारखेचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। जर सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्या तर 10 ऑगस्ट पासूनच महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात होऊ शकते। आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। काही महिलांना 1500 रुपयाऐवजी 3000 रुपये एकत्र का मिळणार आहेत? पहा, जून महिन्याचा जेव्हा 1500 रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला तेव्हा तांत्रिक अडचणींमुळे, बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे किंवा ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे अनेक पात्र महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा होऊ शकला नव्हता। अशा महिलांनी नंतर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, आधार सीडिंग दुरुस्त करून घेतले। त्यामुळे ज्या महिला पूर्णपणे पात्र आहेत परंतु तांत्रिक त्रुटीमुळे त्यांना जूनचा पहिला हप्ता मिळाला नव्हता, अशा महिलांना आता जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही हप्ते एकत्र मिळून तब्बल 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। त्यामुळे जर तुमचा जूनचा हप्ता अडकला असेल आणि तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर घाबरण्याचे काहीही कारण नाही। तुम्हाला ऑगस्ट महिन्यात दोन्ही महिन्यांचे लाभ एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण योजनेत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल घडला आहे ज्याची जाणीव प्रत्येक महिलाला असणे गरजेचे आहे। सरकारने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि केवळ गरजू व पात्र महिलांपर्यंत निधी पोहोचवावी यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती। या ई-केवायसी प्रक्रियेनंतर आणि अर्जाच्या कडक छाननीनंतर सुमारे 80 लाख पेक्षा जास्त महिला व योजनेच्या निकषात न बसल्यामुळे अपात्र ठरल्या आहेत। हो, हा आकडा खूप मोठा आहे।
सुरुवातीला ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यांपैकी 80 लाख अर्जदारांचे अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे बाद करण्यात आले आहेत. आता अर्ज अपात्र ठरण्याची मुख्य कारण कोणती? कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात 4 चाकी वाहन असणे आणि सरकारी नोकरी किंवा पेन्शन, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे किंवा आयकर भरत असणे आणि शेवटचा तो पॉइंट माहितीच आहे, चुकीची माहिती किंवा दुहेरी अर्ज. एकाच व्यक्तीने किंवा एकाच कुटुंबातून निकषाबाहेर जाऊन केलेले अर्ज. तर या छाननीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 1,70,00,000 पात्र महिलाच उरल्या आहेत आणि आता याच 1,70,00,000 पात्र बहिणींना दरमहा 1,500 रुपयांचा नियमित लाभ दिला जाणार आहे. आता तुमच्यापैकी अनेक महिलांचा असा प्रश्न असू शकतो, निकिता आम्ही तर ई-केवायसी वेळेत पूर्ण केली आहे, आमचे उत्पन्नही मर्यादित आहे, आम्ही पात्र आहेत तरीही आमच्या खात्यात पैसे का आले नाहीत? तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारकडे अशा हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्यामध्ये महिला पात्र असून आणि त्यांनी केवायसी पूर्ण करूनही तांत्रिक कारणामुळे त्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले नाहीत. या समस्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा सर्व अर्जांची सध्या विशेष पूर्ण पातळणी सुरू आहे आणि या पूर्ण पातळणी दरम्यान ज्या महिलांचे अर्ज बरोबर आढळतील आणि ज्या तांत्रिक त्रुटींमुळे अडकल्या असतील तर सर्व महिलांच्या बँक खात्यात थकीत पैशांसह लाभाची पूर्ण रक्कम थेट जमा केली जाईल. त्यामुळे जर तुमची केवायसी झाली असेल आणि अर्ज पात्र असेल तर तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे नक्कीच मिळतील. अजिबात काळजी करू नका. बरं एक सांगते, जर तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून काय करावे? जुलैचा हप्ता 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान जमा होणार आहे, पण हा हप्ता तुमच्या खात्यात विना अडथळता जमा व्हावा तर यासाठी तुम्ही स्वतः काय काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक करा, डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते पहा, ई-केवायसी पूर्ण असल्याची खात्री करा आणि बँक खाते ऍक्टिव्ह ठेवा आणि नावात किंवा स्पेलिंग मध्ये तफावत नसावी, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. आणि मला खात्री आहे की लाडकी बहीण योजनेचे जुलै हप्त्याबाबतचे तुमचे सर्व शंकांचे निरसन आज या व्हिडिओच्या माध्यमातून झाले असेल. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला होता का आणि तुमच्या खात्यात ई-केवायसी पूर्ण दाखवत आहे का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, आम्ही त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.